हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. एवढी थंडी हवा सुटली आहे आणि खूप थंडी वाजते. आता असं वाटतंय की घरीच बरं होतं गोदाडीमध्ये. उगाच एवढं सकाळी सकाळी आले. मस्त पाऊस चालू आहे, बघितलं, हवा चालू आहे. माझ्यासमोर इकडं लोक आहेत आणि मी असं छत्रीमध्ये मोबाईल लपवून ठेवला आहे आणि तुमच्याशी बोलतोय. काय आयडिया आहे जबरदस्त. कॉन्टेंट क्रिएशन करायचं म्हटलं तर हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. लोकांसमोर कसं बोलायचं. जेव्हा पण आपण लोकांना बघतो ना तेव्हा ऑकवर्ड फिलिंग होतं आणि घाबरायला होतं. लोक सरळ आपल्याकडे बघतात, अरे हा काय करतोय, काहीतरी नवीन करतोय. त्यामुळे सगळे कौतुकानं बघतात पण आपल्याला घाबरायला होतं. त्याच्यामुळे लोक बघितलं की तो बोलायचा कॉन्फिडन्स लेवल आहे तो आपोआप डाऊन होतो. मला वाटतं माझ्या पाठीमागे कोणीतरी चालतंय की काय, पण नाही. या सगळ्या लाद्या खराब झाल्यात, निघाल्यात. हे गव्हर्नमेंटचं काम आहे. बघितलं, मला वाटतं 1 महिना 2 महिने झाले असतील हे गार्डन ओपन करून. सगळ्या लाद्या निघून गेल्या, ऑलमोस्ट सगळ्याच. आणि हे कितीक दिवस काय म्हणतात त्याला, बघितलं, किती दिवस हे टिकेल सांगू शकत नाही. हे गव्हर्नमेंटचं काम. पैसा कुठे वाचवायचा, कारण की इकडे कोणी विचारणारं नाही आहे, इकडे कोणी बोलणारं सुद्धा नाही. सकाळी सकाळी आले आम्ही गार्डनला आणि स्वामी दादाने मस्त केळी आणली होती. 1 डझन केळी होती, आम्ही दोघांनी खतम केली. आणि आता आम्ही मेडिटेशन करणार आहे आज. आणि भरपूर दिवसांनी मी आज फर्स्ट टाईम करतो आहे मेडिटेशन. ती एक सवय तुटली आहे माझी, पहिलं करायचो पण मध्ये गॅप झाला. पण आज अचानक स्वामी भेटला, तो बोलला की यार चल आपण दादा आपण करूया मेडिटेशन. मी नेहमी रोज घरी करतो. मी म्हटलं यार मी तर किती दिवस झाला गॅप झाला आहे माझा, हरकत नाही. ह्या माणसाला ना खरंच खूप नॉलेज आहे फिटनेसमध्ये पण आणि मेडिटेशनमध्ये. खरंच आणि रोज करतात तिकडे. फक्त मला जेवढं येतं तेवढं मी सांगतो, करवायचा प्रयत्न करतो आणि करतो सुद्धा. माझे जेवढे मित्र आहेत, जेवढे काही माझे बंधू आहेत, त्यांना मी सगळं सांगतो बस. आणि हे लोक रोज सकाळी 7 वाजता गार्डनला येतात. हे 3-4 जण आहेत, रोज इकडे व्यायाम करतात. आणि व्यायामचं किती महत्त्व आहे हे याला विचारा. कारण की जेवढं फिटनेस आपण काय म्हणतात ना व्यायाम केलं तेवढं फ्युचरमध्ये म्हातारपणामध्ये कामं येतं. लोक नेहमी सांगतात की व्यायाम केला पाहिजे, आणि खरंच तो का केला पाहिजे तू सांग. व्यायाम ह्यामुळे केला पाहिजे की उद्याच्याला आपल्याला काही प्रॉब्लेम न व्हावे. व्यायाम म्हणजे एक ध्यान आहे. ध्यान म्हणजे कोणत्याही गोष्टीला तुम्ही जे करतात त्या गोष्टीवर तुमचं ध्यान पाहिजे. तर याच प्रकारे हा एक काही गोष्टी जे तुम्हाला नंतर कळवण्यात येतील. जसं जसं दादा तुम्हाला पुढे पुढे सांगेल तसं डेली व्लॉग्स. आजचा हा आपला दुसरा डेली व्लॉग आहे. काल मी रेंडमली शूट केलंय, पण आज मला स्वामी भेटलं, म्हटलं चला आम्ही दोघे जर काहीतरी गप्पा मारू, तेवढंच एक कॉन्टेंट भेटून जाईल. तर चला आता आम्ही मेडिटेशन करतो. झाला आपला व्यायाम करून झाला. चला म्हटलं आता जाऊया घराकडे. आज सकाळपासून पाऊस चालूच आहे, नॉन स्टॉप. बघितलं, आजचा हा आपला दुसरा दिवस आहे आणि मी सकाळपासून विचार करतो की यार आजचा दुसरा दिवस आहे, काय शूट करायला पाहिजे. कुठला असं मोमेंट आहे की तो कॅप्चर केला पाहिजे की त्याने आपला व्हिडिओ बेटर दिसेल, चांगला दिसेल. पण नंतर विचार केला की यार एवढं विचार करत राहिलं तर आपला व्हिडिओ कधी होणार. त्यापेक्षा म्हटलं की जाऊ दे, आता आज कुठेच गेलो नाही, आज घरीच होतो. एक चहा बनवायला सांगितलं मस्त बायकोला. चहा घेतलाय आणि म्हटलं तर चहा पिता पिता थोड्याशा तुमच्यासोबत गप्पा माराव्यात, माइंड फ्रेश होईल म्हटलं गरम गरम चहा पिल्याने. कोणाचा फोन आहे रे पप्पा. हॅलो, हां
हाँ हो रही है। अरे सर, अभी कितनी बार आप लोगों का फ़ोन आ चुका है ऑलरेडी, और मैं बोल चुका हूँ कि मेरे बच्चे ने दूसरी जगह क्लासेस ज्वाइन कर लिया है। तो अभी मुझे आप लोग बार बार फ़ोन करके इरिटेट कर रहे हो। ओके, थैंक यू। और आगे आपके टीम में अपडेट कर दीजिए कि हम लोग रख दिया। ये लोग ऐसे बार बार कॉल करके इरिटेट कर देते, फिर दिमाग ख़राब हो जाता है। इसलिए उनको क्लियर कट बोला कि भाई अभी हम लोग को इंटरेस्ट नहीं है, अभी आप भी आगे अपडेट कर दो कि जो आपके कलीग्स है वो बार बार हमको कॉल ना करे, परेशान ना करे। हां, आपण कुठे होतो म्हटलं, आजचा दिवस कसा जाईल, काय शूट करणार आता बघूया। असला वेळ तर आज काय अनंत चतुर्थी आहे, मुंबईचे गणपती जातात मोठे मोठे। बघू, मन झालं तर जाऊ फिरायला, दाखवतो मग गणपती मुंबईचे कसे विसर्जन करतात ते। तसं पण आता कॉन्टेंटसाठी आपल्याकडे काही नाही, आजचा दुसरा दिवस आहे, काहीतरी दाखवावं लागेल। महाराष्ट्रामध्ये गणपती फेस्टिवल हा खूप मोठा होतो हिंदू धर्मामध्ये, आणि त्यामध्ये मुंबई म्हटलं तर सर्वात मोठा। बाकीच्या शहरामध्ये एवढं लोक उत्साही होत नाही तेवढे मुंबईमध्ये असतात। मुंबईमध्ये गणपतीचा जो उत्साह आहे तो सगळ्या महाराष्ट्रातल्या गावा खेड्यापेक्षा जास्त आहे। आणि कोकण, मला वाटतं मुंबई झाली की कोकण, कारण की कोकणातलीच लोक मुंबईमध्ये आहेत जास्त, आणि कोकणामध्येच हा फेस्टिवल जास्त उत्साहाने सेलिब्रेट करतात। क्युरियसिटी, क्युरियस काय बोलतो? मी गेलो होतो बाहेर, म्हटलं चला एकदा फेरफटका मारून येऊ, गणपती वगैरे बघून येऊ, पण खूप पाऊस चालू आहे बाहेर, त्याच्यामुळे काही गेलो नाही। आलो परत घरी, कारण की कॅमेरा पण बाहेर काढायला पाऊस चालू आहे, कॅमेऱ्यात पाणी गेलं तर कॅमेरा खराब होईल, त्याच्यामुळे मी आलो घरी। आता घरी आलो तर मस्त पनीरची भाजी बनवायला चालू आहे, निशांची फेवरेट। येस, अरे पनीर असतं भाजीमध्ये बस, मग ते कोणतंही असू दे, मटर असू दे, शाही असू दे का पालक असू दे, खायचं काम करायचं। कोणती भाजी आवडतं? शाही पनीर। आपण खाली ते वेलकम होटल में। सो गाइस, अभी मैं दिखाता हूँ आपको पनीर का सब्जी कैसा बन रहा है हमारे घर पे। ये देखो, इधर ले लिया मसाला बिसाला मस्त, इधर लिया मसाला, इधर भी लिया मसाला, और ये है कढई। स्वयंपाकाची आवड ना बॉस आपल्याला पहिल्यापासून आहे। कधी कधी वाटतं की आपण स्वयंपाक करावं, पण ते जीवावर येतं, कशाला करायचं, आहेत ना माणसं करणारे आपल्याकडे, नाही तर तसं आपण एक्सपर्ट आहोत स्वयंपाक करायला। चला मंडळी, निशांच्या आवडीची भाजी बनवली मस्त आज, पनीरची भाजी, आणि मस्त भात आहे आणि चपाती आहे। कशी झाली भाजी? चांगली आहे ना? सो गाइज, आज का अपना पुशअप चैलेंज का डे 68 खत्म हो गया है, और अभी मुझे वीडियो भी एडिट करना है। अभी मेरे हाथ बहुत दर्द कर रहे हैं, कैमरा पकड़ने में तकलीफ हो रही है। सो ऐसे ही धीरे धीरे डे 100 कंप्लीट करने वाला हूँ मैं। अभी मैं जस्ट मेरा यूट्यूब स्टूडियो ओपन किया तो मेरे को एक कमेंट आया कश्मीर से, आज ही वीडियो मैंने अपलोड किया। तो कभी कभी सोचता हूँ यार, जो लोग अपने को जानते हैं, पहचानते हैं, वो कभी मोटिवेट नहीं करेंगे, कभी बोलेंगे नहीं, कभी कमेंट में भी नहीं करेंगे या लाइक भी नहीं करेंगे, खाली देख के ऐसा मुंह आड़ा टेढ़ा करते हैं, या मन में गाली भी देते होंगे, क्या चुतिया जैसा बना रहा है वीडियो। लेकिन समझो, जो लोग अपने को नहीं जानते, खाली वीडियो देख के आपको कमेंट करते, लाइक करते, और मे भी शेयर भी करते, तो अच्छा लगता है। और जो अपने को पहचानते, वो खाली, क्या बोलूं मैं अभी इसको, अरे करा, जरा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा। नुसतं भेटलं की यार तुझी व्हिडिओ चांगली असतात, भारी वाटतं तुझी व्हिडिओ बघून, मस्त करतो, जाऊ द्या, काय करायचं करा, बस सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। सो गाइज, मेरे चैनल को सब्सक्राइब करो, लाइक शेयर करो, मिलते हैं अगली वीडियो में।